मित्रांनो, घरकुल लाभार्थ्याच्या अनुदानाचं वितरण होण्यासाठी एक महत्त्वाचा असा घटक आहे, तो म्हणजे एफटीओ. एफटीओ अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर. ही ऑर्डर जनरेट झाल्यानंतर त्या लाभार्थ्याच्या निधीची मागणी केली जाते आणि त्या लाभार्थ्याचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जो हप्ता असेल तो वितरित केला जातो. आणि हाच एफटीओ जनरेट झालाय का, आपल्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती काय, हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं pmayg.dord.gov.in. मोबाईलवरून याची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवरून आपण मोबाईलवरती वेबसाईट खोलू शकता. याच्या अंतर्गत आल्यानंतर आपल्याला आवाज सॉफ्टमध्ये रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपण वेगवेगळे ऑप्शन यापूर्वी सुद्धा पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली ॲपमध्ये EFMS रिपोर्ट्सवरती जायचे, ज्याच्यामध्ये एफटीओ ट्रान्झॅक्शन समरीच्या अंतर्गत आपण ही माहिती पाहणार आहोत आणि याच्यानंतर आपल्या हप्त्याची स्थिती किंवा आपल्या घरकुलाची स्थिती पाहता येणार आहे. एफटीओ ट्रान्झॅक्शन स्टेटसवरती आल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण देशाचे एफटीओ दाखवलेले आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला पर्टिक्युलर महाराष्ट्राचे पाहिजे तर वर्ष आपल्याला 2026-27 हे ठेवायचे. योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ठेवायची आहे. याच्यानंतर आपल्याला ऑल स्टेटच्या जागेवरती महाराष्ट्र सिलेक्ट करायचे. याच्यानंतर आपण ज्या जिल्ह्याचा एफटीओ पाहणार आहोत त्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी त्याच्यामधून आपला जिल्हा निवडायचा आहे. आता आपण या ठिकाणी जिल्हा निवडलाय. जिल्हा निवडल्यानंतर पुढे आपल्याला तालुका निवडण्यासाठीची ऑप्शन दाखवली जाईल. याच्यामधून आपल्याला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता खाली आपल्याला ऑप्शन आहे टोटल किती एफटीओ जनरेट झालेत, याच्यामधले किती एफटीओ साईन झालेत. अर्थात फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झालेली आहे, ती अधिकाऱ्याकडून साईन झालेली आहे, व्हेरीफाय झाली आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर ती PFMS ला पाठवली जाते आणि त्याच्यानंतर ती बँकेत पाठवली जाते आणि बँकेकडून क्रेडिट कन्फर्मेशन आल्यानंतर तो एफटीओचे अपडेशन होते. अशा प्रकारे वेगवेगळे एफटीओ या ठिकाणी येतात. याच्यामध्ये एफटीओ जनरेट झालेत, साईन झालेत, व्हेरीफाय झालेत, पेंडिंग विथ PMFS आहे आणि लवकरच ते आता बँकेला पाठवले जातील आणि बँकेतून क्रेडिट झाल्यानंतर त्याच्या खालच्या डिटेल दिसतील. आता आपल्याला टोटल किती एफटीओ जनरेट झालेले आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याला सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर आपण पाहू शकता 366 एफटीओ टोटल जनरेट झालेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी 2026-27 साठी दाखवलं जात आहे. याच्यामधून आपण एफटीओ जो असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्या एफटीओचा नंबर आपण आपल्या लाभार्थी लॉग इन मधून काढू शकता किंवा एफटीओ जर मिळाला तरी आपण त्याच्यामध्ये आपली स्टेटस पाहू शकता. आता तुम्हाला एफटीओ नंबर माहित नाही तर एफटीओ नंबर आपण आपल्या लाभार्थी लॉग इन मधून काढू शकतो. ते कसं पाहायचं ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एफटीओ साईन किती झालेत, व्हेरीफाईड किती झालेत हे सुद्धा पाहू शकता. आपण एफटीओ व्हेरीफाईड मध्ये गेल्यानंतर पाहू शकता टोटल 366 एफटीओ झालेले होते, त्यापैकी 302 एफटीओ हे व्हेरीफाईड झालेले आहेत. आता पेंडिंग विथ PFMS किती आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. त्याची स्थिती सुद्धा 302 आहे. अर्थात 366 एफटीओ जनरेट झालेत, परंतु याच्यामध्ये काही एफटीओ साईन होणं वगैरे वगैरे बाकी आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपले एफटीओ नंबर माहित नाही. आता एफटीओ जर माहित असेल तर आपण या एफटीओ मधून स्टेटस पाहू शकता की सध्या त्या एफटीओची स्टेटस काय, अमाऊंट बनलेली आहे कितीची, कोणता हप्ता आहे आणि इथं क्रेडिट झाल्यानंतर डेट ऑफ क्रेडिट सुद्धा याच्यामध्ये अपडेट होणार आहे. आता आपल्याला आपली स्टेटस पाहिजे, आपल्याला माहित नाही तर याच्यासाठी काय करायचंय, पुन्हा एकदा मुख्य पृष्ठावरती यायचंय. मुख्य पृष्ठावरती आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता स्टेक होल्डर नावाचे ऑप्शन आहे. या स्टेक होल्डर मध्ये IAYPMAYG बेनिफिशियरीवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक पेज खुलेल ज्याच्यामध्ये आपला जो रजिस्ट्रेशन नंबर असेल, बेनिफिशियरी ID असेल आपल्या घरकुलाचा, तो एक ठिकाणी टाकायचा आहे. याच्यासमोर एक प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि सबमिट वरती क्लिक करायचं. हे सबमिट केल्याबरोबर हे व्हेरीफाईड होणार आहे आणि आपल्याला लॉग इन वरती रिडायरेक्ट केलं जाणार. आता लाभार्थ्याचं लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता लाभार्थ्याची जी काही स्टेटस आहे त्याचे फोटो वगैरे हे आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील. आता हे घरकुल जे आहे त्या घरकुलामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता एफटीओ किती तारखेला जनरेट झालेला आहे. 3 जून 2026 रोजी हा एफटीओ जनरेट झालेला आहे. किती, तिसऱ्या हप्त्यासाठीचा 30,000चा. यापूर्वीची रक्कम 13/5/2025 ला क्रेडिट झाली, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष होऊन गेले. आता हा एफटीओ जनरेट झालेला हा एफटीओ नंबर आपण या ठिकाणी पाहू शकता आणि हा एफटीओ क्रेडिट झाल्यानंतर त्याची स्टेटस आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार. तर तुम्ही एफटीओ नंबर इथूनही घेऊ शकता किंवा तुम्ही एफटीओ त्या ठिकाणी जर तुम्हाला माहित असेल एफटीओ नंबर तर तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये पाहू शकता. आता आपण एफटीओ नंबर त्या ठिकाणी कॉपी केलेला आहे आणि कॉपी करून आपण या ठिकाणी जर सर्च केला तर तो एफटीओ आपल्याला या ठिकाणी दाखवला जाणार आहे की आपल्या सध्या एफटीओ तो कुठल्या स्टेटसमध्ये
आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या FTO ची स्टेटस आपल्या मोबाईलवरती घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं पाहू शकता आणि आपल्या हप्त्याच्या वितरणाची स्थिती सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं तपासू शकता. धन्यवाद.